रात्री मी यांना दिलं जिरा पाणी करून आणि माझ्या पायाला मी मलम लावत बसली होती. माझा थोडा पाय दुखतो ना, तेवढ्यात फोन आला. असं असं झालं. हे म्हणे चल सगळे हातातले कामं टाक आणि चल. होती ना छोटी सून पण होती, पण रडायला तयार नाही. एक आसू नाही तिच्या डोळ्यामध्ये. शेवटी मला पाझर फुटली, मी रडायला सुरुवात केली, पण तिच्या डोळ्यात एक आसू नाही. अशा वेळी काय बोलणार आपण? तात्या आजींना काहीच सांगितलं नव्हतं शेवटपर्यंत. त्यांना सांगितलं असतं तर त्यांना वेगळं सांभाळावं लागलं असतं. मग त्यांना घेऊन गेले मामीकडे, पण मग त्यांना पण कळून गेलं होतं. शेवटी त्याच म्हणायला लागल्या, मला माहिती आहे नाना मामा आलेच नाही, पण एवढी पण काय दुश्मनी? आता तो माणूसच नाही राहिला तर ती दुश्मनी काय कामाची? अशा वेळी तर तुम्ही खंबीरपणे असं उभं राहिलं पाहिजे पाठीशी त्या कुटुंबाच्या. काय बोलणार? मोठ्या मुलाचं राहूनच गेलं, पण शेवटचं बघायचं. अमेरिकेत असतो ना तो. काय ते मेला इंग्रजांचे पण नाटकं असतात, काय माहिती काय विजा का पिझ्झा काय प्रॉब्लेम झाला. हे व्हिडिओ कॉलवर रडे तो पोरगा, नुसता व्हिडिओ कॉलवर रडे. पेन्शन यायची 60,000 रुपये, आता अर्धी होईल, 30च येईल. त्याची चर्चा तिथे सुनांमध्ये. काकी वहिनी विचारत होती तुम्हाला का नाही आले. म्हटलं त्यांच्या घरात पण जरा गडबडच चालू आहे. 10वा आणि 13वा एकत्र ठेवलंय ना, सांगून आली तेव्हा येते. चेहऱ्यावरचं हसू काही मिटू नाही दिलं पण माणसाने. शेवटपर्यंत असे होते तर असेच होते. स्वतः हसत राहिले आणि सगळ्यांना रडवून गेले.